नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे आरविशानी मम्मा। तर मंडळी, आज आहे वर्षाचा पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी आणि 2025 हे रात्रीपासून चालू झालेलं आहे। आणि स्वागत तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण 2025 स्वागत कसं झालं ते विवियाना मॉलमध्ये। आणि अजून तब्येत ठीक आहे, काही एवढं वाटत नाही, एकदम नॉर्मल आहे। आज विशालची सुट्टी होती, सकाळी थोडं उशिरा उठल्यानंतर मग नाश्ता वगैरे आणि मग दुपारचा स्वयंपाक बनवून घेतला। मला आता तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला स्वामींच्या मठामध्ये जायचंय, तर संध्याकाळचे वाजलेत 5 आणि आता मी निघतोय स्वामींच्या मठात जाण्यासाठी। थोडंफार शूट करून तुम्हाला तिकडचं पण दाखवेल। या व्यतिरिक्त अजून तुम्हाला मी लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला गुरुवारचं उद्यापन लास्ट गुरुवारी करायला नाही जमलं, किंवा मला माझ्या ननंदबाईंनी सांगितलं होतं की ह्या गुरुवारी नाही करायचं, पुढच्या गुरुवारी करा, एकादशी असल्यामुळे। तर मग आता पुढचे म्हणजे उद्याचा गुरुवार आहे, तर उद्या उद्यापन करायचंय मला, तर त्याची तयारी चालू आहे माझी। तर ते पण म्हणजे उद्यापन आणि हळदी कुंकू एकत्र करून टाकते, कारण पौष महिना लागलाय, पौष महिन्यामध्ये आपण हळदी कुंकू करत असतो, त्यामुळे मग हे हळदी कुंकू केलं तरी चालेल असं मला आमच्या बिल्डिंग मधले म्हणजे बाबर काकी, पिसे काकी यांनी सांगितलेलं आहे। तरी पण बघू, एकदा विचारते, जर हळदी कुंकू जर म्हटलं आरती नको करू तर नको, म्हणजे नाही करणार। पण जे मार्गशीर्ष महिन्याचं जे आपण पुस्तक म्हणजे पोथी देतो, त्याच्यानंतर अजून परत फुल देतो, काहीतरी वाण देतो, 7 किंवा 5 सवासनी असतील किंवा 11 यांना ते उद्यापन करत असतो, ते मला करायचे उद्या। तर मग मी त्याचीच म्हणजे तयारी करण्यासाठी किंवा मला वस्तू, जसं मी तुम्हाला सांगितलंय की मी स्वामींच्या मठामध्ये चालली होती, इकडे आल्यानंतर मी पाहिलं की सप्ताह चालू आहे आणि तिकडे कीर्तन चालू आहे। खूप छान मंगलमय म्हणजे एकदम प्रसन्न वातावरण आहे इकडे, एकदम भक्तिमय वातावरण झालेलं आहे। आणि तुम्हाला मी दर्शन पण होईल थोड्या वेळातच। तर चला आता आपण आतमध्ये मठामध्ये जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया।
मंडळी आम्ही आलो आहोत मठात आणि मी खरं सांगू खरंच खूप लक्की असल्यासारखं वाटतंय की आज वर्षाचा पहिला दिवस एवढा मंगलमय वातावरणात साजरा होतोय। खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय। चला मग स्वामींचं दर्शन घेऊ। मला स्वामींच्या जवळ जे फूल ठेवलं होतं ते मिळालं आहे, गुलाबाचं फूल। आणि या व्यतिरिक्त काय पाहिजे असं तर दर्शन झालं, तुम्ही पाहिलं असेल। आणि विशाल त्या साईडला बसलेत आणि लेडीज इकडे बसलेल्या आहेत। तर मी इकडे बसले आणि शांत वाटते, खूप प्रसन्न वाटते। तर चला मग थोड्या वेळात भेटते मी तुम्हाला। मंडळी आमचं दर्शन झालंय, छान दर्शन झालं, तुम्हाला पण दाखवलंय। आर्विश बिलकुल निघायचं नाही बोलत, त्याला तिकडे मठामध्ये जाऊन समोर बसायचंय स्वामींच्या। खूप खेळतोय तो तिथं आतमध्ये, तर ऐकत नाही तिकडे बघा आपला पायरी तिकडे किती वाटते। तर चला म्हणतंय थोड्या वेळात भेटते तुमच्याशी बोलते। मंडळी वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर स्वामींचं दर्शन होत आहे, अजून काय पाहिजे ना विशाल? कसं झालं दर्शन? छान वाटतं मंदिरात आल्यावर, मठामध्ये आल्यावरती, केंद्रात आल्यानंतर खरंच केंद्रामध्ये जेव्हा येतो ना खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं। आणि काय सांगू तुम्हाला, काय बोलू स्वामींबद्दल, जे आहे ते डोळ्यात दिसतं त्यांच्या। तर ठीक आहे, त्यांच्या इकडचं मी तुम्हाला पहिले पण दाखवलं, मला गुलाबाचं फूल भेटले आणि हे फूल मी घरी घेऊन घरात माझ्या स्वामींची मूर्ती आहे तिकडे मी ठेवणार। तर चला काय तर मंडळी मी जस्ट घरी आले आहे आणि खरं सांगू मी आज थकले थोडीशी, कारण काय झालं माहितीये का, दुपारी पण मी आराम नाही केला थोडा पण, आणि लगेचच बाहेर गेल्यानंतर मला हळदी कुंकवाचं भरपूर सामान घ्यायचं होतं। काही भेटलं काही नाही भेटलं, कारण ठाणा मार्केटमध्ये कसं आहे माहिती आहे की इथे एक वस्तू भेटते तर तिकडे एक वस्तू भेटते, असं आहे। किसननगरमध्ये सगळं जवळ आहे तर पटकन खरेदी करता येते, पण ठाणा मार्केटमध्ये थोडं थकायला होतं। आणि मी वाण पण घेतले, ते पण तुम्हाला दाखवलेत मी। अजून त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, तो पण मी तुम्हाला आज उद्या पोस्ट करेल। आणि त्याच्यानंतर हा वाणा म्हणजे माझा व्हिडिओ येईल घरातला, किंवा मग बघू, तुम्हाला जसं जमेल तसं मी तुम्हाला शेअर करेल दोन्ही पण व्हिडिओ। आणि अजून काय, आता स्वयंपाक मी एक्स्ट्रा करून गेली होती दुपारी, मी वरण भात, त्यानंतर मुळ्याची भाजी बनवली होती। पण ॲक्च्युली आमच्यावरती काकी, पिसे काकी, त्यांनी शेतातून ती भाजी आणली होती आणि खूप फ्रेश होती, तर मी लगेच बनवली आणि खूप छान होती, खूप टेस्टी होती ती भाजी। आता यानंतर मी नेहमी म्हणजे भाजी घेऊन येत जाईल। तर आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की आता पण येताना मार्केटमधून मी भाज्या घेऊन आले, भरपूर सारे गाजर वगैरे पण घेऊन आली आहे। आणि आता मला घरात खरं सांगायचं ना काम आहे थोडेफार, सकाळी माझे अर्धे कामं चालले होते, पण दुपारची जेवणाची भांडी वगैरे तसं, कारण मला असं वाटत होतं पहिले बाहेर जाऊन येऊ, बाहेरचे कामं करून घेऊ, तर आता मला सगळं आवरायचं आहे घरातलं। तर मी हा व्हिडिओ इकडेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। बाय।